हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे। उपयोजित लेखन की सीरीज हमारी स्टार्ट हो चुकी है, जहाँ पे मैं ऑलरेडी अपने 3 वीडियो बना चुका हूँ, जहाँ पे मैं पत्र लेखन के 2 औपचारिक लेटर और अनौपचारिक लेटर दोनों भी ले चुका हूँ, और लास्ट वीडियो में जाहिरात लेखन भी आपका कवर कर दिया हूँ। तो आज की वीडियो में हम लोग लेने वाला है बातमी लेखन। तो बातमी लेखन एग्जाम को 5 मार्क को आता है, और जिसको भी बातमी लेखन का जीरो नॉलेज है वो आज ये वीडियो देख के अब एटलीस्ट 4 मार्क्स अपने कंफर्म करके जाने वाला है। तो वीडियो मिस मत करना, और अपने दोस्तों को भी शेयर करना है वीडियो, ताकि वो भी एग्जाम में स्कोर कर सके। तो चलो वीडियो की ओर बढ़ते हैं। तो टॉपिक है अपना बातमी लेखन, जो कि उपयोजित लेखन में सेकंड क्वेश्चन में सेकंड क्वेश्चन आता है जाहिरात लेखन के बाद। क्वेश्चन देखते हैं। क्वेश्चन आता है, क्वेश्चन सिर्फ 1 या 2 लाइन का आता है, जैसे की यहाँ पे मैं लिखा हूँ, तुमच्या शहरात झालेल्या युवक क्रीडा स्पर्धा 2026 या कार्यक्रमावर बातमी तयार करा। तर बघा, हा क्वेश्चन येईल, तर तुम्हाला बातमी लेखन लिहिण्याच्या आधी मी तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन सांगतो। मार्क्स कसे येतात। मार्क्स पहिले तुम्हाला येतो टायटल, टायटलला तुम्हाला येतो 1 मार्क्स। त्यानंतर तुम्हाला इंट्रो द्यायचा असतो। टायटल म्हणजे शीर्षक, शीर्षक तुम्ही बातमीचा जो बातमी लेखनचा शीर्षक असतो त्याला 1 मार्क्स असतो, तो लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क्स भेटेल। त्यानंतर तुम्ही बातमीची सुरुवात कशी करता, इंट्रो, बातमीची सुरुवात म्हणजे काय, इंट्रोडक्शन तुम्ही कसा देता बातमीचं, त्याला तुम्ही तुमचा येतो 1 मार्क्स। बघा, हे तुम्हाला कोणीच तुम्हाला सांगत नाही की डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्सचं कसं असते। मी तुम्हाला डिटेलमध्ये डिस्ट्रीब्युशन पण सांगतो, आणि कसं कसं बातमी लिहायची, कसं जाहिरात पत्र, सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, या व्हिडिओमध्ये पण सांगणार। हे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन कुठेच भेटणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून व्हिडिओ एकदम बारीकीने बघा आणि लिहून ठेवत जा, कारण की इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्याकडून मिस नाही झाले पाहिजे। सविस्तर बातमी तुम्हाला येते 2 मार्क्सला। किती? 2 मार्क्सला। तुम्ही बातमी कशी लिहिता, बातमीमध्ये काय काय घडलं, काय कोण कोण आलेलं, उद्घाटन कसं झालं, कोणाच्या हस्ते झालं, हे सगळं तुम्हाला सविस्तरमध्ये लिहायचे बातमी, त्याला तुम्हाला 2 मार्क्स भेटतात। आणि लास्टला बघा, टोटल येते बातमी 5 मार्क्सला। 1 मार्क्स तुम्हाला येतो, तो म्हणजे व्याकरण, आणि तुम्ही व्याकरण तुमचं बघितलं जाते, तुमची हँडरायटिंग बघितली जाते, तुम्ही कशा प्रकारे बातमीचं तुम्ही फॉर्मॅट लिहिलंय तो बघितला जातो, आणि संदेश बातमीमध्ये काय असेल तर तुम्हाला तोही 1 मार्क्स भेटला जातो, बरोबर। तर या आता बघा, बातमीची सुरुवात तुम्ही पहिले लिहाल तर टायटल, टायटल तुम्ही काय लिहाल, टायटल काय येते, तुमच्या शहरात झालेल्या युवक क्रीडा स्पर्धा 2026 या कार्यक्रमाबद्दल बातमी तयार करा। तर जे हायलाइट वर्ड आहे, आता इथे हायलाइट काय, युवा क्रीडा स्पर्धा 2026 याबद्दल तुम्हाला लिहायचंय, तोच तुम्हाला टायटल लिहायचं की युवा क्रीडा स्पर्धा 2026 यशस्वीपणे संपन्न। बघा, टायटल काय येईल, युवा क्रीडा स्पर्धा 2026 यशस्वीपणे संपन्न। हा झाला तुमचा टायटल, याला भेटला तुम्हाला 1 मार्क्स। झालं तुमचा 1 मार्क्स कवर। टायटल तर तुम्हाला कोणालाही लिहिता येईल, क्वेश्चन मधूनच लिहायचं आहे। 1 मार्क्स तुमचा इथे कव्हर झाला। सेकंड मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, आता तुम्हाला काय आहे, सविस्तर बातमी लिहायची आहे। सविस्तर बातमीच्या आधी काय, इंट्रो लिहायचं आहे। इंट्रो कसा लिहायचा मी सांगतो तुम्हाला। बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला डेट नसेल दिलं, कोणाचं नाव नसेल दिलं, का कुठे बातमी झाली हे काहीच दिलं नसेल, फक्त तुम्हाला एक विषय दिला असेल, त्यावरून तुम्हाला स्वतःहून इमॅजिन करून लिहायचं आहे। तर तुम्हाला इंट्रो कसं स्टार्ट करायची, की तुम्हाला एखादा सिटीचं नाव लिहायचं आहे, आणि त्यापुढे जो विषय आहे युवक क्रीडा मंडळ 2026 हा पार पडला गेला, यशस्वीरित्या इथे पार पडला गेला, खूप उत्सवाने पार पडला गेला, असं लिहायचं आहे। बघा, मी तुम्हाला लिहून दाखवतो। बघा, एक्झाम्पल आपण लिहिलं, नाशिक, काय लिहिलं मी, सिटीचं नाव लिहिलं इथं, नाशिक, त्यानंतर तुम्हाला डेट कोणती पण तुमच्या मर्जीने, नाशिक 2000 मार्च 2000, नाशिक 16 मार्च, युवा क्रीडा मंडळ, युवा क्रीडा मंडळ, युवा क्रीडा स्पर्धा मंडळ नाही रे, स्पर्धा 2026, बरोबर, 2026। काय आता लिहिलं मी, पहिले नाव लिहिलं, त्यानंतर डेट लिहिलं, त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, याच्या पुढे जो विषय आहे तो लिहायचा आहे। ही स्पर्धा, क्रीडा स्पर्धा खूप उत्साहाने पार पडली,
बरोबर. हा झाला तुमचा इंट्रो. अजून इंट्रोमध्ये तुम्ही काय लिहायचं आहे, तुम्हाला काय लिहायचं आहे की या इंट्रोमध्ये काय कोण कोण इथे होतं, या स्पर्धेत कोणी कोणी सहभाग घेतला होता. आता क्रीडा स्पर्धेमध्ये बघा, या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध विविध युवकांनी सहभाग घेतला होता. सहभाग घेतला बघा. एवढं झालं इंट्रो. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की बातमी ही तुम्हाला पास्ट टेन्स मध्येच लिहायची आहे, म्हणजे भूतकाळामध्येच लिहायची आहे, ती वर्तमान काळामध्ये लिहायची नाहीये. कारण की बातमी ही घडून झाल्यानंतर ती बातमी येते, म्हणून तुम्हाला बातमी ही कंपल्सरी भूतकाळामध्ये म्हणजे पास्ट टेन्स मध्येच लिहायची आहे. बरोबर. या अजून काय तुम्ही लिहू शकता की या याच्यामध्ये कोणी कोणी युवकांनी सहभाग घेतला होता, विविध शाळांनी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. हे तुमचं झालं फर्स्ट 3 लाईनी. इंट्रो झाला 3 लाईनीचा. सेकंडमध्ये तुम्हाला सविस्तर बातमी. आता सविस्तर बातमी तुम्हाला कशी स्टार्ट करायची बघा, मी इथे लिहित नाही, मी तुम्हाला सांगतोय, म्हणून बुक आणि पेन तुम्ही घेऊन बसा, जेणेकरून तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत नोट करून. बघा, सेकंड सविस्तर बातमीमध्ये तुम्हाला स्टार्ट कुठून करायचे की या स्पर्धेमध्ये आकर्षण जे प्रमुख पाहुणे होते, कोणाचं तरी नाव लिहायचं. समज प्रदीप किणी हा प्रमुख पाहुणे आले होते, त्यांच्या मार्फत आमच्या पहिले तर उद्घाटन होते. बरोबर. कोणत्याही क्रीडा असेल किंवा कोणतेही असेल, काही पण जो विषय असेल, त्यामध्ये तुम्हाला पहिले तर उद्घाटनाबद्दल माहिती लिहायची असते. मग तुम्ही काय या प्रमुख पाहुण्याने पहिले तर उद्घाटन केले, आणि उद्घाटनानंतर त्यांनी आम्हाला भाषण दिले, आणि मग या भाषणामध्येच तुम्हाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. या संदेश काय देऊ शकता की युवकांनी की त्यांनी संदेश दिला की क्रीडेबद्दल मग तुम्हाला लिहायचं आहे की खेळण्याने काय होते, खेळण्याने शरीर स्वस्थ राहते, शरीरामध्ये आळसपणा नाही राहत, स्वस्थ राहते, माणसामध्ये ऊर्जा येते. हे तुम्ही काही पण संदेश देऊ शकता, फक्त ते त्याच्या रिलेटेड पाहिजे. हा संदेश त्याच्याद्वारे लिहायचा आहे. हा झाला तुमचा सविस्तर माहिती आधी. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सविस्तर माहितीमध्ये काय लिहायचं आहे की नंतर मग आमची क्रीडा स्टार्ट झाले. विविध क्रीडांचा समावेश होता, जसं की क्रिकेट होतं, खो खो होतं, असे सामूहिक खेळ होते, अजूनही वैयक्तिक खेळ होते, त्यामध्ये धावणे होते, लांब उडी होती, किंवा काही पण तुम्ही लिहू शकता. हे झालं तुमचं सविस्तर बातमी. फर्स्टमध्ये काय लिहायचं तुम्हाला इंट्रोमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की नाव लिहायचे, सिटीचं नाव, त्यापुढे डेट, आणि जी माहिती आहे, जो क्वेश्चन दिला आहे तो लिहायचा. म्हणजे काय येईल, नाशिक 16 मार्च 2026 युवा क्रीडा स्पर्धा. इथे खूप उत्साहाने ही स्पर्धा पार पाडली. यामध्ये खूप युवकांनी सहभाग घेतला होता, तसेच खूप शाळा आणि महाविद्यालय यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. हा झाला तुमचा इंट्रो नंतर तुम्ही याल सेकंड सविस्तरमध्ये काय लिहाल तुम्ही की या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे प्रदीप किंवा कोणाचंही नाव लिहायचं, हे लाभले होते. यांच्याद्वारे उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला स्पीच दिलं, त्यांनी आम्हाला भाषण दिलं. भाषणामध्ये त्यांनी आम्हाला क्रीडाचे महत्त्व सांगितले, क्रीडाबद्दल आम्हाला संदेश दिला. मग संदेश तुम्हाला एक लाईनीमध्ये लिहायचा की क्रीडामुळे काय काय होते, क्रीडांची वैशिष्ट्य लिहिली तरी चालेल, काही पण लिहायचं, फक्त रिलेटेड पाहिजे. हे झालं तुमचं सेकंड पॅरेग्राफ. आणि थर्डमध्ये सविस्तरमध्ये काय लिहायचं की या क्रीडेमध्ये खूप सारे स्पोर्ट्स होते, खूप सारे खेळ होते. या खेळामध्ये सामूहिक खेळ होते, सामूहिक खेळामध्ये क्रिकेट, खो खो, कबड्डी असेल, हे स्पोर्ट्स होते. त्याच प्रकारे वैयक्तिक खेळसुद्धा होते. वैयक्तिक खेळामध्ये धावणे होते, लांब उडी होते, हे सगळे स्पोर्ट होते. बऱ्याच साऱ्या युवकांनी भाग घेतला, आणि हे सगळे स्पोर्ट्स आणि टायमिंग लिहायचा. मग टायमिंग काय लिहायचं की 5 वाजेपर्यंत हे स्पोर्ट्स सगळे संपन्न झाले, आणि 5 वाजेनंतर पुन्हा एकदा आम्हाला मग 5 नंतर सगळ्यांना एकत्र बोलवलं गेलं, आणि एकत्र बोलवल्यानंतर आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्रे जे जिंकले होते त्यांना ते डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटप केला गेला. आणि त्यानंतर मुख्याध्यापकांनी हा युवा क्रीडा स्पर्धा 2026 इथे संपन्न झाला असे घोषित केला. इथे तुमची बातमी संपन्न झाली. बस एवढंच लिहायचं आहे. किती सिंपल आहे, किती सिंपल. तुम्हाला टायटलचा एक मग मी तुम्हाला सांगितलं,
टायटलचा 1 मार्क मी तुमचा फिक्स केला. त्यानंतर इंट्रो कसा द्यायचा हा 1 मार्क्स मी तुमचा फिक्स केला. इंट्रोमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, फर्स्ट सिटी, डेट आणि जी क्वेश्चनमध्ये माहिती दिली ती, आणि पुढे काय लावायचं आहे की खूप उत्साहाने पार पाडला, बस. आणि इथे कोणी कोणी समावेश घेतलेला ते तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर. इंट्रोचा 1 मार्क्स, तुमचे 2 मार्क्स. सविस्तरमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, सविस्तरमध्ये मी सांगितलं प्रमुख पाहुण्याचा पहिले उद्देश करायचा. त्यांनी भाषण दिलं, भाषणामध्ये त्यांनी वैशिष्ट्य सांगितली, जो जो विषय असेल त्याबद्दल, आणि त्यामध्ये तुम्हाला संदेश द्यायचा. तिथे 1 मार्क्स मी तुमचा फिक्स केला, टोटल झाले 3 मार्क्स. आणि शेवटला त्या क्रीडा जो विषय आहे त्याबद्दल माहिती, की ही आता क्रीडाबद्दल होतं, तर क्रीडामध्ये कोणकोणते विषय, स्पोर्ट होते, स्पोर्टबद्दल माहिती दिली की हे स्पोर्ट्स होते, हे वैयक्तिक खेळसुद्धा पार पडले. आणि नंतर मग आम्हाला 5 नंतर आम्हाला सगळे स्पोर्ट्स संपन्न झाले. त्यानंतर आम्हाला गोळा केल्यानंतर आम्हाला पारितोषिक आणि प्रमाणपत्रे ही वाटप केली गेली. आणि शेवटला काय लिहायचं आहे की मुख्याध्यापकांच्या हस्ते मुख्याध्यापकांनी लास्टला ही क्रीडा स्पर्धा संपन्न झाली असे घोषित केले आणि आम्हाला घरी सोडण्यास त्यांनी परवानगी दिली. बस, तुमची बातमी संपन्न. इथे टोटल झाले तुमचे 4 मार्क्स. किती? 1 आणि तुमचं इथे मजकूर लिहिले, इथे तुमचे 2 मार्क्स. इथे तुमचे टोटल झाले हे 1 आणि 1 मार्क्स, टोटल झाले तुमचे 4 मार्क्स. किती झाले? 4 मार्क्स. 5 पैकी 4 मार्क्स तुमचे फिक्स झाले इथे. आणि 1 मार्क्स मी कुठे बोललोय तुम्हाला? 1 मार्क्स मी बोलले तुमच्या व्याकरण आणि संदेश. व्याकरण बघितला जाईल आणि संदेश तुम्ही दिलात. संदेश पण तुम्हाला कसा द्यायचा, कुठे द्यायचा ते पण तुम्हाला मी सांगितलं, तो पण तुमचं झालं. म्हणजे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स बातमी लेखनामध्ये मिळूनच जाणार. नाही 5 तर तुम्हाला ॲटलिस्ट 5 पैकी 4 मार्क्स तुमचे मी फिक्स केले इथे, बरोबर. तर तुम्ही घरी जाऊन प्रिव्हियस इयरचे 2-3 क्वेश्चन बातमी लेखन घ्या आणि ते ट्राय करा लिहिण्याचा. मेक शुअर की बातमी लेखन एकच पेजमध्ये 7 ते 8 लाईनीमध्येच तुमचं बातमी लेखन झालं पाहिजे. जास्त म्हणजे 7 ते 8 म्हणजे 9 ते 10 लाईनमध्ये तुमचं बातमी लेखन संपूर्ण झालं पाहिजे. पहिले तर मी तुम्हाला टायटल, बातमीची सुरुवात कशी, सविस्तर सगळं सांगितलं आहे. तुम्ही स्कोर केलंच पाहिजे पेपरामध्ये. तर आजची व्हिडिओ आपण इथेच स्टार्ट करत आहे, इथेच स्टॉप करत आहे. आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला काही अडलं असेल तर तुम्ही JR ट्युटोरियल्सच्या ऑफिशियल इन्स्टा पेजवर किंवा माझ्या इन्स्टा पेजवर तुम्ही मेसेज करा. मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. नाही, आणि कमेंटमध्ये ही व्हिडिओ कशी वाटली ह्याची पण तुम्ही कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे ते पण सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर.